आज मी तुझ्याकडे माझ्या ओवीसाठी आणि सावलीसाठी प्रार्थना करायला आले। आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। काही करून सावलीला ते गाण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवं। सावली आणि ओवीला एकत्र गाण्याची संधी मिळायला हवी देवा, प्लीज। या शांत झालेल्या घरात पुन्हा एकदा गाण्याचे सूर नांदू दे। माझ्या मनातली एकमेव इच्छा काय आहे तुला माहितीच आहे। तेव्हा काही करून सारंग आणि सावलीला एकत्र आण। त्यांच्या तुटलेल्या संसाराला मीच कारणीभूत आहे, मीच जबाबदार आहे। त्या दिवशी जर मी सावलीकडे हट्ट केला नसता तर हे सगळं घडलंच नसतं देवा। सावली कधीच या घरातनं बाहेर गेली नसती, पण देवा तुझ्याच कृपेने ती परत या घरात आली आणि नशिबाने ओवी आणि तिचं नातं सुद्धा घट्ट होत आहे। तेव्हा खरं सांगू का, सावलीचं व्यंकटेश बरोबर लग्न झालंय, पण ते फक्त कागदोपत्री असं मला वाटतं। ती तिच्या लग्नात तिच्या संसारात सुखी नाही वाटत, आनंदात नाही दिसत। आणि सारंगचा तर प्रश्नच नाही। सारंगचं सावलीवर प्रेम होतं आहे आणि कायम राहणार आहे। सारंग आणि सावलीमधला एकमेव दुवा म्हणजे ओवी, आणि हा दुवा जर भक्कम करायचा असेल ना तर सावलीला हे गाण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळणं खूप गरजेचं आहे। कारण तिची कला आणि तिचं संगीतच या दोघांना एकत्र आणू शकतं। देवा, माझी मनापासून इच्छा आहे की सावलीला तिचं प्रेम, तिचा संसार परत मिळावा, बस। तीन वाजले, टेंडर 2 वाजता ओपन होणार होते ना, मग इतका उशीर का होतोय? एक सांगून ठेवते, कुठल्याही परिस्थितीत हे कॉन्ट्रॅक्ट सावलीला मिळता कामा नये। ते मलाच मिळायला हवं। एवढे पैसे मोजलेत ना तुला, मग आता कर काहीतरी। मॅम तुम्ही टेन्शन नका घेऊ, कदाचित टेक्निकली वेळ लागत असेल। फोन करून विचारा ना काय प्रॉब्लेम आहे ते। हो हो, मी लगेच फोन लावतो। हॅलो, निकाल का नाही लागलाय अजून? नक्की काय झालंय? हो हो, ठीक आहे ठीक आहे। काय म्हणाले ते? मॅम बातमी कन्फर्म आहे, सावलीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नाहीये। वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज। सावलीला नाही मिळालंय म्हणजे मलाच मिळणार। मॅडम, हॅलो भैरवी, बोल। इतका वेळ का लागला तुला फोन करायला? हा, निकाल काय लागला आधी सांग मला। तुझी मैत्रीण तू दिलेल्या परीक्षेत पास झाली। सावलीला हे टेंडर मिळालेलं नाहीये, अँड आय प्रॉमिस यू तिला ते मिळणार सुद्धा नाही। शाबास, हेच हवं होतं मला। पण लक्षात ठेव भैरवी, ही फक्त आपली पहिली पायरी आहे।